तर मित्रांनो, कॉन्स्टेबल मंजू मालिकेचा एक धमाकेदार प्रोमो सध्या प्रदर्शित झालेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये आता आपल्याला असं दिसतंय की सत्याने मंजूला आता आपल्या घरी आणलेलं असतं. मंजू आता कामावरती गेलेली असते. तर इकडे घरामध्ये आता मम्मी साहेब सत्याला विचारू लागते की सत्या थांब. तुला माहिती आहे ना, ती निबळट मला जरासुद्धा पसंत नाही आहे आणि तरीसुद्धा तू तिला प्रेमाची कबुली दिलीस आणि एवढंच नाही तर तू पुन्हा तिला या घरची सून बनवायला निघाला आहेस आणि तू ना माझं काहीच ऐकणार नाहीस ना. त्यावर आता सत्या म्हणू लागतो, हे बघ मम्मी, मी तर तुझा मुलगा आहे ना आणि माझा आनंद कशामध्ये आहे हे तर तुला माहीतच असायला पाहिजे. पण तरीही तू आमच्या प्रेमाला का होकार देत नाहीयेस? तू आम्हा दोघांना काच बरं समजून घेत नाहीयेस? हे बघ मम्मी, मी ना वाघमाऱ्यांवर खूप प्रेम करतोय आणि त्याही माझ्यावर खूप प्रेम करतायत आणि त्यांच्यात काय कमी आहे सांग ना. तू का त्यांचा एवढा तिरस्कार करतेस? हे बघ मम्मी, आज ना उद्या आमच्या दोघांचं पुन्हा लग्न होणार आहे आणि जेवढं त्या माझ्या आता महत्त्वाच्या आहेत ना, तेवढीच तू पण माझ्यासाठी महत्त्वाची आहेस. तू तर माझी आई आहेस आणि माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला ना तुम्हा दोघांना गमवायचं नाही आहे आणि मी तुम्हा दोघांना ना एकत्र आणूनच राहणार आहे. मी ना तुम्हा दोघांना एकत्र आणल्याशिवाय गप्पच बसणार नाही आणि हा माझा शब्द आहे बघ मम्मी. तर आता सत्याचं हे बोलणं ऐकून मम्मी साहेब विचारामध्ये पडते. तर मित्रांनो, येणाऱ्या आता पुढील काही भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की सत्या मंजूला आणि मम्मी साहेबला एकत्र आणण्यासाठी आता खूप प्रयत्न करणार आहे. पण मित्रांनो, मम्मी साहेब आता मंजूला स्वीकारेल की नाही हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, तुमची आवडती मालिका कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचे येणारे पुढील सर्व अपडेट्स अगदी वेळेवर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.